मुलांना काय म्हणायचं आहे ते ऐकूया ना आईबद्दल. जे हिनी सांगितलं तसंच आईचा म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय स्ट्रॉंग आहे. कधीही तिला आम्ही मागे वळलेली बघितलंच नाही. म्हणजे अजूनसुद्धा कधी इन्व्हेस्टमेंटची पायी येते म्हटलं अगं आई एवढं, अरे त्यात काय होऊन जाईल ना, तू पाऊल तर टाक, तू आधीच काय, अरे तू म्हणजे जो एक शक्ती असते ना, ताकद असते ना, ती आहे. म्हणजे आज आपण शक्तीचा जागर म्हणतो ना, तर आमच्या घरातली शक्ती ती आहे. परंतु मला आठवतं की जेव्हा वडील गेले तेव्हासुद्धा तो प्रसंग कळत होतं की आता जाणार. तिने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं होतं की नाना म्हणायचे माझ्या वडिलांना, नाना तुम्ही सावकाश जा, आपल्या सगळ्या मुलांकडे मी लक्ष ठेवीन, आता गुंतू नका, आता तुम्ही रस्ता घेतला आहे ना, आता तुम्ही सावकाश जा. इतका स्ट्रॉंगनेस मी कुठल्याही स्त्रीच्यात बघितला नाही आजपर्यंत. बोला. आणखीन एक आईचा मोठा गुण म्हणजे तिला आर्थिक जाण खूप छान आहे. म्हणजे ती तेव्हा 10वी शिकलेली आहे, खेडेगावातली आहे असं ती म्हणाली. सुरुवातीला गावठी कदाचित म्हणून हे झालं असेल, अवहेलना झाली असेल, पण तिने सांगितलं की इथे इथे इन्व्हेस्टमेंट करा आणि ती फेल गेली असं मला आठवत नाही आहे. म्हणजे तिला काय आहे मला माहीत नाही की ती सारासार विचार करते का तिला इंट्युशन आहे, बट अतिशय सुंदर ती पॉईंट आऊट करते आणि काळाची पावलं ओळखण्याची ताकद खूप छान आहे आईकडे. पुरोगामी असल्यामुळे ती खूप इफेक्टिवली संसाराला पुढे नेऊ शकते, सगळ्यांना चांगलं गाईड करू शकते आणि आमचा मोठा आधार आहे, याच्यात वाद नाही. अगदी तुम्ही सांगा आईबद्दल. आईबद्दल म्हणजे तिचा खंबीरपणा आणि म्हणजे काय आम्ही बोलू शकत नाही एवढं या वयामध्ये. पण आज मला हिंमत होणार नाही माझ्या 53व्या वर्षी, ती हिंमत तिच्यामध्ये आज 72व्या 73व्या वर्षी पण आहे, हे मी कबूल करतो ओपनली. बघा आई, एवढं कौतुक म्हणजे कौतुक आहे जे तुम्ही करत गेला. आज सगळी मुलं सुना तुमच्याबद्दल भरभरून बोलत आहेत, पण अशा कितीतरी माऊली असतील ना की ज्यांना तुम्ही एक हात दिला, म्हणजे मदतीचा असेल किंवा त्यांचे संसार उभे राहिले असतील. मग सुरुवातीला सगळ्यात आधी कोण होतं, म्हणजे पहिलं तुम्ही कोणाला घेतलं बरोबर, किंवा नोकरी म्हणून किंवा मदत म्हणून? विठाबाई नावाची गृहिणी होती, तिथे पण यजमान NMM मध्येच होते. मोफतलाल माझ्या वडिलांबरोबर कामाला. मग ते त्या नोकराला म्हणाले की अरे तुझ्या बायकोला पाठव, हिच्याकडे भाकरीनं हवंय बाई. ती पहिल्या दिवसापासून यायला लागली आणि इतक्या सुंदर भाकरी करायची ती. मग पोळ्यांबरोबर भाकरी चालू झाल्या आमच्या. असं एकक म्हणजे होत गेला आणि एक बाईची 4 बायका व्हायला 15 दिवस लागले नाहीत माझ्या. काय सांगतात, कारण तुमचं कामच इतकं किंवा मागणी इतकी वाढली त्यामुळे मग तितक्या जणी. आणि कशातही भेसळ नाही, डोळ्यासमोर दळून ज्वारी आणायची भाकरी, फक्त घरातल्या स्वयंपाकघराच्या ऐवजी ह्याच्या स्वयंपाकघरात एवढाच फरक, बाकी काही नाही. कशातही भेसळ नाही, सोडा नाही, काही. आत्तापर्यंत किती जणी? एकाच वेळेला एकाच कुटुंबातले 4 बायका आमच्या वेळेला आईच्या वेळेला होत्या. आई तिच्या 3 मुली, म्हणजे त्यांना पण आपोआप हे झालं, आधार झाला. आम्हाला पण व्यवस्थित म्हणजे एक हाती मदत झाली. आणि मी एक पथ्य सांभाळलं तेव्हा. आपल्याला जर माणसं टिकवायची असतील मी पिसवर्क चालू केलं. पगार नाही, पिसवर्क. तुम्ही जसे काम कराल तसे, जशा किलो पोळ्या कराल तसे पैसे घ्या, म्हणजे आपोआपच त्यांना व्यवस्थित पोळ्या. कुठचाही कामगार सोडून गेला. तुमच्यापैकी प्रपोज कोणाला केला? मी हिला केलं. मग ही बोलते मी बघतो, मी आईला विचारते मी. हां, मग मम्मीला तिला विचारलं तिने. ह्याने कितवीत असताना प्रपोज केलं? नाही, असं 10वी वगैरे असेल, 10वी 11वी. कसं पास होणार, लक्षच एवढं कामात. पण मला आता विचारायचं, लहानपणी यांचा स्वभाव वहिनींचा कसा होता? शांत होता. आणि त्यांचा स्वभाव कसा होता? ते तर खूपच शांत आहेत. हो का? थोडं अग्रेसिव्ह व्हायला पाहिजे असं मी म्हणते, पण बिलकुल अगदीच कधीच. लहानपणापासून शांत एकदम. व्हेरी. तुम्ही रागावलात तरी ते रागवत नाही? नाही, बिलकुल नाही. त्याचाच राग येतो. मग मी रागवत नाही. मग मी हे रागवलं की मी शांत बाहेर निघून जातो. मग ह्या रागवलं की तुम्ही बाहेर पडता घराच्या. मग शांत झालं की येतो परत येतो. बरं, आता तुम्ही राहता कुठे सध्या? आता बोरिवली वेस्ट, ऑपोजिट SK क्लब. अच्छा, तिथे लिंक रोडला. पण मला सांगा, तुम्ही 10वी म्हणजे लहानपणापासून एकत्र खेळता. हो. खेळत असताना 10वीचा रिझल्ट लागला, हे असं मनात चाललंय दोघांच्या, हे कोणाला माहिती नव्हतं? आमच्या मित्रमैत्रिणींना माहिती होतं. कितवीत? तेव्हाच 9वी 10वी 11वी तेव्हाच माहिती होतं सगळ्यांना. काय माहिती होतं? की आम्ही दोघे खूप अभ्यास करतो. थोडं नाही, मी खूप अभ्यास करायची. अच्छा. आणि मग नंतर 10वी नंतर मग घरी स्थळ यायचे ना बघायला. आता मला आईने चालू केलेले, तर मी मग भावाला सांगितलं, माझे मोठे भाऊ आहेत, की असंच आहे.
ह्यांना सांग. मग त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला, पण आई एकदम मालवणी ठसका नाही म्हणत. त्यांनी कोपन मारलं मालवणी हा मालवणी ठसका. मला सांगा, त्या चाळीमध्ये तुम्ही राहत होता तेव्हा आईंची भीती वाटायची तुम्हाला? हो खूप. आमचे 2 दरवाजे होते, म्हणजे एंट्री 2 होत्या, इकडनं आणि असं. तर यांच्या दारातून मी नाही जायचो, समोरच्या दारातून तिकडून निघून जायचं. इकडनं बाहेर पडली की मी मागच्या रोडने निघून जायचं. का हो? का? मी आईने बघितलं तर मला हिच्या मागे जातो. आईची दहशत होती म्हणजे. खूप दहशत अजून आहे घरात. हो सगळ्यांचं स्ट्रॉंग आहेत ना आई? खूप खूप स्ट्रॉंग. तुम्हाला एवढी भीती वाटायची आईची? मालवणी जेवण आवडतं तुम्हाला? हो छान. मी खूप खातो मासे. हे भावाच्या घरी जाऊन का किती मस्त बोलतायत ते. मला माझ्या नजरेसमोर ती अख्खी चाळ मी कधी बघितलेली नाही, पण ती चाळ उभी राहिली समोर. आई ह्यांच्या दरवाज्यातनं बाहेर येणं, आई आल्याबरोबर परत फिरून आत जाणं, सगळं दिसायला लागलं मला. बरोबर एकदम बघितलं. आता मी तर नव्हतो, पण तरी सुद्धा. बरं, आईचा स्वभाव थोडा तरी मुलीत उतरलाय का? उतरलाय. ही पण थोडी कडक आहे. आज म्हणजे आरोपपत्र दाखल केल्यासारखं करतायत. बरं मला आज सांगा, बोलायला चान्स मिळालाय. हो का? त्यांना माहितीये का नंतर घरी जायचं? घरीच जाणार, कुठे जाणार? बरं मला सांगा, तुम्ही प्रपोज तुम्ही त्यांना केलं की त्यांनी तुम्हाला केलं? यांनी केलं. कसं केलं? सोबतच केलं. आपण आता काय लग्न करूया, आता खूप दिवस झाले आता फिरून. फिरायचो मी, म्हणजे 5-6 वर्ष फिरलो. असंच प्रपोज केलं त्यांनी? हो. तुम्हाला आठवतंय काय काय लग्न कसं करूया का असं? म्हणजे सिरियसली नाही, कारण लहानपणापासून आम्ही अगदी असं मित्रमैत्रिणीसारखं होतो ना. तर मी तर नाही म्हटलं आई तर नाहीच म्हणणार. गुजराती आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, त्यामुळे नाही करूया लग्न. आणि यांच्या घरून अगदी सगळ्यांचा होकार होता. तुम्ही सगळ्यांना सांगितलं होतं घरी? घरच्यांनीच सांगायचे, घरचे इथे आईच मम्मीला सांगितलं. मम्मी बोलले चालेल, आपण तुला आवडते तर करूया आपण. माझी बहीण पण बोलली करूया. आधी घरी पण मग सांगितलं. जेव्हा ह्यांनी प्रपोज केलं मग तुम्ही घरी सांगितलं? म्हणजे आईला तर सांगण्याची हिंमतच नव्हती, भावाला सांगितलं. मग भावाने पुढाकार? भावाने पुढाकार घेतला. आईला पण यांना होकार कधी दिला तुम्ही? म्हणजे भाऊ म्हणाला चांगला मुलगा आहे, शेजारी आहे आणि पाहण्यातलाच होता. पण आईचा अदर कास्ट होती म्हणून आई नाही म्हणत होती. मग आईने मामाकडे मिटिंग घेतली मोठी. काय मुलगा हे असे करते, हिला आता काय करायचं? मामाचं काय झालं? काय झालं सांगा मामाचं. बरं तुम्ही एक उघडा डबे. बरं आहे. मग अंधेरीला मामा राहायचे यांचे, तिथे मिटिंग घेतली. आईने मिटिंग घेतली? आई मामा सगळे, म्हणजे माझे मामा वगैरे सगळ्यांनी. मग सगळ्यांनी मला नाही सांगितलं की असं लग्न नाही, पुढे तुम्हाला त्रास होईल. बरोबर. गुजराती आहे, तू महाराष्ट्रीयन आहे. त्यात माझी बहीण पण होती लग्नाची, छोटी. तर मी म्हटलं तिचा आधी करा ना. मग म्हणजे आई म्हणते तिचं मग नाही होईल वगैरे असं. मग तिचं केलं आधी लग्न, नंतर आम्ही केलं. अच्छा. पण मग तुम्ही जेव्हा केलं तेव्हा मामा मग तयार झाले? म्हणजे मी सांगितलं मग मला लग्नच नाही करायचं यांच्याशी, नाही तर मला लग्नच नाही, कारण माझं काम तर चालू होतं. अशी काय जादू होती हो त्यांच्यात? ह्यांच्याशी नाही तर करायचंच नाही. कशासाठी? साधेपणा ऍक्च्युली. हो का? हो, भोळेपणा. तुम्हीच ठरवताय भोळेपणा. साधेपणा बोलते. त्या बिचाऱ्या म्हणतायत साधेपणा, हे म्हणतात हे भोळेपणा म्हणतात. आता किती वर्ष झाली लग्नाला? 28 वर्ष झाली. 28 वर्षाचा संसार, 28 वर्ष. अत्यंत सुखाचा. खूप छान. कशी साथ दिली हो या वहिनींनी तुम्हाला? छान साथ दिली. खूप छान साथ दिली. छान दिली. हो छान दिली. हो, यांनी पण दिली. मग जेव्हा लग्न झालं तेव्हा तर दोन्ही घर कुटुंब होती ना? हो, आम्ही आर्य पद्धतीने केलं. आर्य समाज सिपेटन क्लास केलं आर्य पद्धतीने. माझ्या शाळेच्या बाजूलाच आहे. हो का? तिथे केलं लग्न. आणि सगळे होते. हो, सगळे होते. मग आता आपण काय करता? माझे बिझनेस आहे. कसला? खाली डबे, एमटी टीन कंटेनर बनवतो, एशियन पेंटचे वगैरे. खाली डबे जे असतात, रिकामी डबे. अच्छा. हा व्यवसाय पत्र्याचे. कुठे व्यवसाय? वसईला आहे आणि बॉम्बे सेंट्रलला आहे. सून चांगली आहे तशी. होय ना? आणि मुलगा तर आहेच. होय ना? आता काय बोलणार? सून चांगली आहे पण उशिरा उठतं. प्लॅन करतो, नंतर तो स्वतः कॅन्सल करतो. होय ना? म्हणूनच कधी जातच नाही. रागवण्याचं कारण मला आता कळलं. काय